मित्रांबरोबर, घराच्या लोकांबरोबर किंवा कामामध्ये आपलं लक्ष कमी आणि जगातलं इमेजिनरी जग ज्याच्यामध्ये वास्तविकता नाहीये त्याच्यामध्ये जास्त रमायला लागतो. आणि अशा प्रकारे आम्हाला हे सगळं काय समजतं. मग त्याच्यानंतर मग आपल्याला आठवतं, अरे हे सगळं तर बरोबर आहे, परंतु जर मी माझा मोबाईलच वापरणं बंद केलं तर माझ्याकडे तर गुगल पे, माझ्याकडे तर वेगवेगळे ऍप आहे, त्याच्यावर तर मला सगळं काही खेळ चालतं. मग एकदम मला मोबाईल बंद करता येणार नाही. मला मोबाईल तर एकदम मी फेकून देईन का, एखादा दिवस माझं मन बदललं एकदा आपण मोबाईल फेकून नाही देणार. मग आपल्याला काय नाही बाळासाहेब त्याच्यामध्ये फार महत्वाची ॲप आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी आहे, मग काय करावं लागेल. आणि मग मी की नाही कळलं तर आहे मला, मग मी आता काय करेल, अति वापर करणार नाही, परंतु जेव्हा गरज आहे तेव्हा मी मोबाईल काढेल आणि त्याचा काय करायला लागेल, वापर करायला लागेल. काही लोकांनी तर ठरवलेलं असतं की नाही मला स्मार्टफोन नको, मला नुसतं ऐकणारा, कॉल घेणारा आणि देणाराच पाहिजे. परंतु त्यांचं एक वेगळं लिमिट असतं. पण ज्यांच्याकडे वेगवेगळे ऑनलाईन गोष्टी करायच्या असतात त्यांना मोबाईल ठेवावाच लागतो. आणि असे विचार आम्ही काय करतो की नाही मग आता आपल्याला काय करावं लागेल, मी ठरवून घेईल रात्री झोपायच्या अगोदर माझा मोबाईल मी ठेवून देणार आहे, झोपायच्या वेळेस वेळेवर झोपणार, वेळेवर उठणार, दिवसभर जेव्हा गरज लागेल 1 तास 1.5 तास 2 तास मी मोबाईल ह्याचा उपयोग करणार आहे, बाकीच्या वेळेस मी एक काय करणार आहे, माझ्या कामांमध्ये आणि माझ्या जबाबदाऱ्यामध्ये अधिक वेळ देणार आहे. आणि मग जेव्हा आपण ते करायला लागतो मग अनेक वर्ष दिवसभर तासन तास खेळणाऱ्या व्यक्तीला थोडस असं व्हायला, अरे पहिले किती छान वाटत होतं, मित्र भेटत होते, मैत्रिणी भेटत होते, वेगवेगळे रील्स मला बघायला मिळत होते, वेगवेगळे मनोरंजन मिळत होते, आता मला कसं तरी होतंय, माझं मन डिस्टर्ब झालेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मग कामामध्ये मन लागत नाही, सारखं मोबाईल आहे आणि काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी काढायला पाहिजे, आणि अशा प्रकारच्या गोष्टीमुळे डिस्टर्बन्स होतात. आणि मग डिस्टर्बन्सचा परिणाम हा होतो की मग आम्ही परत एक बार मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि मग काय करतो, तेच काम करायला लागतो जे आपण पहिले काय केलेलं आहे, बंद केलेलं आहे. आणि प्रियांनो एकच लक्षात ठेवा, जर आपण परत हातात घेतो आणि परत त्याच वळणावर चालतो तर ह्याला म्हणतात व्यसन. काय म्हणतात त्याला, ऍडिक्शन. आज अनेक मुलं, आई वडील बोलतात, रागवतात, काही समयापर्यंत अडचण येतात, मोबाईल दूर ठेवतात, परंतु काही दिवसानंतर काय होतं, परत येतात. आणि इतकंच आपण बघत नाही तर टीव्हीवर वारंवार येतं. उदाहरणं देखील अनेकदा मी दिलेले की तो काढून घेतला मोबाईल म्हणून त्यांनी आई वडिलांवर राग व्यक्त केला, आपल्या जीवाला कमी जास्त करायला त्यांनी बघितलं नाही. परिणाम काय झाला, ते व्यसनाधीन झालेले आहे. कारण की त्यांना मोबाईलच्या चांगल्या गोष्टी बरोबर आता वाईट गोष्टी देखील करायला लागलेल्या आहे. आणि हीच गोष्ट महत्वाची आहे, राजा सलमोनांना काय झालेलं आहे, पैसा, धन, पत्नी, स्त्रिया आणि सर्व प्रकारच्या जगी गोष्टीचं काय लागलं, व्यसन लागलं. आणि जेव्हा व्यसन लागतं तेव्हा त्याच्यातून सुटका ही अतिशय कठीण अशी असते, त्याच्यापासून बाहेर पाडणं हे अतिशय कठीण असतं. आणि यासाठी प्रियांनो कशाची गरज असते, इच्छाशक्तीची गरज असते. प्रेज द लॉर्ड. अनेक जण म्हणतात, पाळक मी खूप प्रार्थना करतो, मी माझ्यापासून हा प्रॉब्लेम दूर व्हावा, माझ्यापासून ह्या गोष्टी दूर व्हावं. परंतु एकच गोष्ट लक्षात, नुसतं प्रार्थना करून चालणार नाही, आम्हाला प्रयत्न पण करावा लागणार. कारण की प्रयत्न केल्याशिवाय, पाऊल पुढे टाकल्याशिवाय ते पाऊल देव आशीर्वाद तरी कसा करा. आपण प्रार्थना भरपूर करतो परंतु पाऊलच टाकत नाही. हो प्रियांनो, देवाला कार्य करणारा विश्वास हवा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही विश्वास ठेवतो परंतु कार्य करायची तयारी दाखवत नाही, त्यामुळे त्या विश्वासाला काही उपयोग होत नाही. आणि यासाठी प्रियांनो इच्छाशक्ती आपल्याला जेव्हा जाहीर करायची आहे तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला देवाच्या सहाय्याची ही गरज आहे, म्हणजे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन सामर्थ्याची गरज आहे, परंतु आम्हाला देखील प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच तुम्हाला यश मिळेल.
शलोमोन राजाने 3 इतके अप्रतिम पुस्तक लिहिले जे संपूर्ण बायबलमध्ये त्याच्यासारखे वैशिष्ट्यवाले इतर कोणतंच पुस्तक नाहीये. त्याला काय कळत नव्हतं का? त्यांनी इतकं सुंदर सुंदर विचार लिहिलेले आहे, ज्ञानाचे वचन लिहिलेले आहे. आणि तो म्हणतो ते सर्व काही आई वडिलांपासून सर्व जीवनाच्या बद्दलचे सगळे गुज आणि रहस्य त्याला माहित होतं. तो काय बालिश नव्हता, त्याला काय कळत नव्हतं असं नाही. परंतु प्रियांनो, एकच लक्षात ठेवा, एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये दृढ इच्छाशक्ती नव्हती. त्याच्यातून बाहेर पडण्याची साठी जे प्रयत्न लागतात, देव तर त्याच्याबरोबर होता. देवाला काही त्याला शाप देऊन संपवायचं नव्हतं. देवाचा आवडता राजापैकी एक तो राजा होता, परंतु तोच काही करत नव्हता. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये तोच बांधला गेला होता. त्यामुळे त्याला मुक्तीचे मार्ग बंद झाले. आता लक्षात ठेवा, त्याला मंदिर बांधायला किती वर्ष लागले लिहून ठेवा. त्याला मंदिर बांधायला 7 वर्ष लागले. किती वर्ष लागले? 7 वर्ष. मग त्याच्यानंतर त्याने राजवाडा बांधला. राजवाडा बांधायला त्याला 13 वर्ष लागले. राजवाडा म्हणजे स्वतःचा राहण्याचा महाल त्यांनी बांधला. 7 आणि 13 किती झाले? 20 वर्ष झाले. आता एकूण त्यांनी किती सत्ता केलेली आहे? 40 पैकी 20 वर्ष तर बांधकाम कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट मध्ये त्याने वाहून घेतलं आणि तेच तो कार्य करत राहिला. आता उरलेले 20 वर्षामध्ये त्यांनी 1000 लग्न करून ठेवले. आता एवढं केल्यानंतर देव तर त्याला पुरवत होता, कारण की देवाने म्हटलं तुझ्यासारखा बुद्धिमान ना कोणी झाला ना कोणी होणार, तुझ्यासारखा श्रीमंत कोणी झाला नाही आणि पुढेही होणार नाही. हे सगळं देवाने ऑलरेडी त्याला दिलेलं आहे. परंतु हे सर्व मिळाल्यानंतर देखील, हे सर्व काही प्राप्त झाल्यानंतर देखील 20 वर्ष बांधकाम मध्ये चालणारा व्यक्ती स्वतःच हृदयाला बांधू शकला नाही. नियंत्रण, जे कंट्रोल, बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन, बांधकाम, आपलं हृदय आणि आपलं अंतकरण आणि सर्व देहिक गोष्टीला तो बांधण्यात असमर्थ राहिलेला आहे. हो प्रियांनो, आजकाल आम्ही अनेकदा अनेक गोष्टी करायला जातो, परंतु प्रियांनो, आम्ही आपलं हृदय आणि अंतकरण बांधण्यासाठी जी इच्छा शक्ती त्याची कमतरता, दुबळेपणा असल्या कारणाने आम्ही नाशाकडे जातो, नाशाकडे जातो. आणि यासाठी ही बाब देखील लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की ज्याला ज्ञान आहे, त्याच्याकडे शिक्षण आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याच्याकडे आत्म्याच्या द्वारे सगळं काही गोष्टी चालत होत्या, परंतु देवाच्या हा नियम, जे 3 गुन्हे त्याच्याकडून सतत घडल्यामुळे तो पापात पडला आणि पापातच वावरत गेला. आणि परिणाम हा झाला की जो आशीर्वाद होता, जर देवाची आज्ञा पाळली तर आशीर्वाद आहे, त्यापासून काय त्याला वंचित राहिला. नुसतं तोच राहिला नाही, तर त्याच्या बद्दल ज्याने इतके सुंदर सुविचार लिहिलेले आहे, तो आपल्या मुलांना देखील घडवू शकला नाही. परिणाम हा झाला की तो एवढ्याचा टॅक्स लावत होता, मुलं एवढे टॅक्स लावला आणि परिणाम झाला ते मुलांना देखील राज्य सत्ता करता आली नाही. आणि मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की एक संदेष्टा आला, त्या संदेष्टाने एक जागा घेतला, त्याचे किती तुकडे केले? 12 तुकडे. आणि 10 तुकडे एकाला दिले आणि 2 तुकडे एकाला दिलेले. 10 तुकडे कोणाला दिले त्यांनी? एक सेवकाच्या हातात सत्ता जाणार आहे. आता राजघराणं संपलं. राजघराणं एकच राजाच, दावीदच्या नंतर शलोमोन, त्याच्यानंतर तो 2 वंश, म्हणजे मागच्या वेळेस मी सांगितलं की 2 बेन्यामीन आणि यहूदा, हे दोघांना मिळून एकच वंश होतं, तेवढंच त्याच्याकडे राहिलं. बाकी 10 वंश दुसऱ्या राजाच्याकडे गेलेले, जो एक सेवक म्हणून काम करत होता. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती टॅलेंटेड असले, तुमचे ज्ञान असेल, तुम्ही किती वारसा घेऊन चालणार असेल, परंतु परमेश्वर जेव्हा बघतो तुमच्यामध्ये काही नाही, तर तो एक दास आणि सेवकाला देखील उभा राहून त्याच्या हातीस काही देखील सोपवतो. प्रेज द लॉर्ड. देवासाठी राजघराण्यातले बुद्धिमान लोकांची गरज नाही, देवाला ज्ञानी आणि महान सम्राट लोकांची गरज नाही. देव म्हणतो तुम्ही धूळ आणि माती जरी असला, माझ्या वचनात चालले, तर मी तुमच्या हाती सत्ता देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आजच्या या दिनी आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं अतिशय गरजेचं आहे की आम्ही काय करत आहोत आणि आम्ही कुठे चाललेलो आहोत. आणि यासाठी लूका शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 13 ते 21 कडे जाऊया. आणि एक उदाहरण मी आपल्याला देतो की बांधकाम करणारा
कशा प्रकारे तिथे बांधकाम करतो. लूक शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 13 पासून तर 21 पर्यंत एक सुंदर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे की श्रीमंत मूर्ख, काय सांगितलं त्याचं, कशाचं उदाहरण आहे, द्रव्यलोभी व नाही, वाचू नका. श्रीमंत मूर्ख याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि तिथे लिहिलेलं आहे की एक धनवान होता, त्याच्याकडे पुष्कळ शेती होती, सुपीक जमीन होती आणि त्याला खूप पीक आलं आणि खूप पीक आल्यानंतर मग त्यांनी विचार केला की आता मला एवढं पीक आलं, एवढं उत्पन्न आलं की आता माझ्याकडे जागाच नाही ठेवायला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी म्हटलं की जुने गोडाऊन पाडा आणि नवीन गोडाऊन बांधा. नवीन गोडाऊन बांधा, कन्स्ट्रक्शन. बघा, हेच हा पण करत होता. आणि त्यानंतर जेव्हा भरपूर काय आलं, त्यांनी 18व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. वाचा ब्रदर, 18 वचन. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मोठी मोठी कोठाडे मी बांधतो आता, आणि तिथे मी सर्व काही जे काही आज मला खूप मिळालेलं आहे ते सगळं काही साठवेन. आणि मग तो आपल्या जीवाला म्हणतो, हे जीवा, पुष्कळ वर्ष पुरेल इतकी मोल तुझ्याकडे आहे. 20वा घे, खा पी आणि आनंद कर. खा पी आणि आनंद कर. हो प्रियांनो, हे पैशामुळे, हे धनामुळे, हे जगिक समृद्धीमुळे, ज्याच्यासाठी मनुष्य झटतो, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा विचार तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येतो की पैसा आहे, धन आहे, म्हणजे मग मी काही पण करू शकतो. आताच मला सांगा की त्याच्याकडे पहिले गोडाऊन होते की नाही? होते त्याच्याकडे गोडाऊन. त्याच्यामध्ये तो 60 इतक्या वर्ष जगला होता की नाही? आजवर त्याला कधीच कमी पडली नव्हती. मग ह्या वेळेस त्यांनी नवीन गोडाऊन का बांधायचा विचार केला, सांगा बरोबर, है ना? खूप जास्त पीक आलं, बरोबर आहे, खूप जास्त पीक आलं. परंतु जर त्याला पुरेसं होतं, भरपूर पीक होतं, तर उरलेलं एक्स्ट्रा पीक तो गरिबांना देऊ शकला असता, बरोबर आहे की नाही? अरे मला भरपूर आहे, मी खाऊन पिऊन इतक्या वर्ष सुखी आहे, मला सगळं काही विपुलतेने मिळत, ह्या वर्षी भरपूर आला, मी जातो गोर गरिबांना, गरजवंतांना मी देऊ टाकतो. पण तसं केलं का त्याने? नाही केलं. त्याने तसं केलं का? उलट काय म्हणतो, मी नवीन गोडाऊन बांधून, आणि कोणाच्या बद्दल विचार केला? त्याने स्वतःच्या बद्दलच घ्या. हे माझ्या जीवा, आता तू पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल खा पी आणि आनंद कर. म्हणजे जेव्हा आपण स्वार्थी विचार करायला लागतो, हा स्वार्थी विचार धनामुळे, पैशामुळे, जगिकतेमुळे, ऐहिकतेमुळे आपल्या मनामध्ये येतो, आणि मग आपल्या मनामध्ये विचार येतो, खा पी आणि भरपूर मजा कर, पुष्कळ वर्ष तुला जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, हे आयुष्य जे आहे ते तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाही, तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाही. आणि ही जर बाब जर तुम्हाला आणि मला लक्षात आली, तर हे समजून घ्या की हे आयुष्य किती आहे आपल्याला माहित नाही. कालच मी एक फ्युनरल केलं क्राइस्ट चर्चचं, आणि एक महिला मंडळची स्त्री आहे, आणि त्या खूप धार्मिक होत्या, आणि त्या प्रभूकडे काल गेलेल्या आहे, आणि सगळ्यांनी सांगितलं, महिला मंडळ क्राइस्ट चर्च तिथे होतं, आणि त्यांनी म्हटलं, हो मागच्याच रविवारात त्या भेटल्या आम्हाला, सगळ्या बोलणं गप्पा झाल्या, आता आपल्या महिला मंडळाच्या वेगवेगळ्या चर्चला व्हिजिट होणार आहे, तर आपल्याला जावं लागेल. आणि त्या सगळी तयारी ते करत होत्या, आणि आज अचानक सकाळी बातमी आली की त्या गेल्या. खूप मोठा धक्का आम्हाला लागला. हो प्रियांनो, खा पी मजा कर, खूप वर्ष जगायचं आहे. आणि एकदा मनुष्य सहज बोलून जातो की मी खूप काही साठवून ठेवलंय, परंतु जे काही साठवलं ते तुला मिळेल का याच्याबद्दल काही देखील शाश्वती नाही. हे देह आणि जगासाठी आणि देहासाठी जगणाऱ्या लोकांना सैतान आणि पैसा आणि धन सांगतो की हे सर्व काही साठवलं म्हणजे तुला खूप दिवस जगता येईल, कारण की ह्याच्यातच तुझा जीव आहे. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, आमची इच्छाशक्ती, आमची ताकद हे पैसा कमवण्यासाठी, धन कमवण्यासाठी, खूप गोडाऊन बांधण्यासाठी, राजघराणे बांधण्यासाठी, मोठमोठे सिटी बांधण्यासाठी, याच्यासाठी सलमोनाने खर्च केले. परंतु आत्मा जो देवापासून, जे जबाबदारी ती देवापासून, जे सुख देतात ती देवापासून, जे देवाचे सेवा जी देवापासून, एक राजा जो देवाचा राजा होता, त्या देवाला मान्य अशी सेवा त्याच्या जीवनातून कधीच आली नाही. तर त्याने अनेक देव निवडले.
एक देव नको आता म्हणतो बाबा, बहुत सारे देवचे, अब मैं बड़ा आदमी होतो, एक में काम बहुत सारे म्हणतात. आणि अशा प्रकारे काय झालेलं आहे, परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर आलेला आहे. 2 वेळेस परमेश्वराने इशारा दिला, परंतु तरी देखील तो सुधारला नाही. हो प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाला प्रिय आहोत. प्रेज द लॉर्ड. कोणाचाही नाश व्हावा, विशेष करून विश्वासणाऱ्या ज्याच्यासाठी प्रभू येशूने रक्त सांडलेला आहे त्याचा नाश व्हावा कधीही देवाला आवडणार नाही. आणि त्यामुळे तो इशाऱ्यावर इशारा देतो. पवित्र मंदिर आणि चर्च आणि संदेष्टे आणि सेवक आणि पवित्र शास्त्र हे ते इशाऱ्याचे स्थान आहे. अनेकांना स्वप्नातून अनेकांतून वेगवेगळ्या दृष्टांतातून देव इशारा देतो की भाऊ सुधार, बहीण सुधार, तू ह्यासाठी निर्मित झाली नाही. तू पाऊल तर टाक, माझ्याकडे वळ तर खरं, मी दाराशीच उभा आहे, मी तुझा दार ठोकत आहे. प्रेज द लॉर्ड. तुला फार काही करायची गरज नाही, नुसतं तुला काय करायचं, चालत जा आणि दरवाजा उघड, मी घरात येतो, तुझ्या हृदयात अंतकरणात येतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण इतका घट्ट दार लावतो की आपल्याला उघडायचे त्याने का, कारण की ज्या समय मी उघडलं मग बाकीच्या गोष्टी पळून जातात ना, असं आपल्याला भीती वाटते. मौज मजा कसं करणार मी, येशू इतर तू इकडे घरामध्ये तू राहा आणि इथे मी एन्जॉय करायला, असं होऊ शकतं का? नाही. येशूला जर घ्यायचं तर मग जगातल्या गोष्टी सोडाव्या लागतात. आणि त्यामुळे मनुष्य इतका बांधलेला असतो की मग त्याला येशूची म्हणजेच मंदिराची, बायबल वाचण्याची, प्रार्थना करायची भीती वाटू लागते. चुकून कधी येशू आला, कधी मी धार्मिक बनलो तर या सगळ्या गोष्टी खा पी माझ्या खर्चा गोष्टी काय, कोणासाठी कमवलंय मी, कोणासाठी सगळं काही मिळवलं. आणि अशा प्रकारची वृत्तीमुळे आपण काय करतो, इतकं बांधले जातं, ज्याला म्हणतो व्यसन आपल्याला जडतं की आपलं डोकं काम करणं बंद करून देतं. अनेकदा अनेकांना आपण बघितलं की नशा आहे किंवा ड्रग्स घेतात किंवा दारू पितात. हेच व्यसन इतकं जडलं जातं की ते रोज म्हणतात की नाही नाही आता चूक झाली, आता माझ्याकडून गुन्हा घडला, आता मी परत करणार नाही. पण परत 2 दिवसानंतर, आठवड्यानंतर ते तिथेच दिसतात. का? कारण की या वचनामधून सुटण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात नसते. त्यांच्यामध्ये प्रयत्न ते बोलतात भरपूर, परंतु कृती यामध्ये ते कमी पडतात. आपण देखील अनेकदा बोलतो परंतु आमची कृती ही निश्चितच होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला सहाय्य मिळत नाही. डॉक्टर म्हणता हो आम्ही सगळं काही करायला तयार आहे यांच्यासाठी. ह्यांनी थोडंसं प्रयत्न, थोडं सपोर्ट तर करा ना आम्हाला, बरोबर आहे. आम्हाला काही सपोर्टच करत नाही ते, आणि ते म्हणतात नुसतं बरं व्हायचं, बरं व्हायचं, बरं व्हायचं. कसं काय बरं होणार? तुम्हालाही थोडंफार सपोर्ट करावं लागेल, तुम्हालाही काही गोष्टी सोडावं लागेल, म्हणजे औषध कार्य करत. परंतु तुम्ही म्हणता नाही औषध मी माझं काम करत राहील, तर मग कसं होणार? देव म्हणतो अरे भाऊ काही गोष्टी सोड ना, मग मी काम करतो. परंतु आम्ही म्हणतो नाही नाही नाही, ये भी चलने दो, ये भी चलने दो. आणि मग त्यामुळे नाश तर ठरलेलाच आहे. देवाने म्हटले 2च रस्ते, एक तर आजला आशीर्वाद ठेवला, नाही तर दुसऱ्या बाजूला शाप ठेवलेला. दोघांपैकी एक निवड तू. जर तुला निश्चितच जग व जगातल्या गोष्टी पाहिजे तर मग मी तुझ्या जीवनात काय करत आहे? अरे हे जग निर्माण करत्यापेक्षा तुला जग मोठं वाटतं काय? लक्षात ठेवा, आपल्याला जग निर्माण करत्यापेक्षा जगातल्या गोष्टी जर मोठ्या वाटतात, कोणाचा अपमान आहे हा? कोणाचा अपमान आहे? देवाचा अपमान. देव म्हणतो अरे मैंने जिसको निर्माण किया वो तेरे लिए खुदा बन गया आणि मैं उसको बनाने वाल्याला काहीच किंमत नाही. आणि ह्यामुळे प्रियांनो देव अशा प्रकारे चिडतो. आणि मग काय झालेलं आहे, खा पियाने आनंद कर. तेव्हा देवाने त्याला म्हटलं अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल तर ते काही तू सिद्ध केलेले ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव संचय करतो व देवाविषयक बाबतीत धनवान नाही. 2 इथे धनवान दिसतात. एक काय लिहिलेलं आहे, द्रव संचय म्हणजे पैशाचा धनवान, आणि दुसरा देवाविषयक धनवान. देवाविषयी जे धनवान आहे त्यांना काय मिळतात? आशीर्वाद. आणि जे पैसा पाणी धनाचा कदाचित जगामध्ये ते मान पावतील, परंतु ते शापाच्या मार्गाकडे जाते. त्यामुळे प्रियांनो आजच्या दिनी आपण ह्या महान राजाकडे बघत असताना, त्याच्यासारखा महान राजा झाला नाही, होणार नाही. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की जवळपास $2 ट्रिलियन एवढी त्याची संपत्ती असताना देखील त्या राजाच्या बद्दल जेव्हा आपण समारोप बघतो, एंड बघतो, सुरुवात तर खूप सुंदर आहे, काम पण चांगलं केलेलं आहे,
परंतु जेव्हा समारोपाची वेळ आली तेव्हा त्याचं पतन आम्हाला दिसून येतं, त्याचं पतन आम्हाला दिसून येतं. आणि यासाठी प्रियांनो, आपण अनेकदा सुरुवात खूप चांगली करतो, आपण वचनामध्ये नसतो, प्रार्थनेमध्ये येतो, परंतु जबाबदारी येतात, काम येतात, टेन्शन येते, घरातल्या अनेक गोष्टी येतात, आणि मग आपला शेवटाच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला वाटतं, ज्याच्याबद्दल प्रगटीकरणामध्ये लिहिलेलं आहे की ती प्रगटीकरणामध्ये लिहिलेलं आहे की तुझी सुरुवात, प्रीती जे सुरुवातीला होती ती नाही तशी झालेली आहे, नाही तशी झालेली आहे. आणि त्यामुळे तुला जे मी वाटा दिलेला आहे तो तुझ्याकडून मी काढून घेणार आहे, ते काढून घेणार आहे. प्रगटीकरणामध्ये देव मंडळींना उद्दिष्टार्थून म्हणतो, आज प्रियानो प्रथम प्रीती आठवा. जर पहिले प्रीती नव्हती तर कोण, नो प्रॉब्लेम, आता प्रीती करा. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो, पहिले पण नाही, आम्ही असंच होतो, नो प्रॉब्लेम, आता तरी बदला. कारण की वचन सांगते की आज रात्री जर तुझा प्राण तुझ्यापासून काढून घेतलाय तर हे कोणाला मिळणार आहे, हे कोणाला मिळणार आहे. आज आम्ही काय गमावलेलं आहे, काय कमवलेलं आहे, यापेक्षा आम्ही दृढ निश्चयाच्या द्वारे किती देवामध्ये आहो हेच बघितलं जाणार आहे. कारण की जग व जगातलं जीवन हे अल्प आहे, क्षणिक आहे, दुबळं आहे. मनुष्य म्हणून आपण दुबळे आहोत. आम्हाला शक्तीची, ताकदीची गरज आहे. आम्ही आपल्या इच्छाशक्तीवर खूप काही मिळवू शकतो आणि मिळवलंही आहे. अनेक जण इथे बसलेले जे म्हणतात मी जिद्द केली ना, मी ठरवलं ना, मी काही पण करू शकतो, आणि त्यांनी करूनही दाखवलेलं. परंतु प्रियांनो, ही जिद्द, हीच ताकद जेव्हा देवाच्या वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये आणि सेवेमध्ये दिसते तेव्हा देव दुप्पट आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या शक्ती देखील देवाने सांगितलंय की आधी माझं राज्य आणि माझं काय, धार्मिकता आणि राज्य मिळवण्यासाठी काय करा, झटा, ताकद, जिद्द दाखवा, म्हणजे मी इतर सर्व काही तुम्हाला देणार आहे. परंतु झटतच नाही. ते म्हणतात देवाचं म्हटलं की एकदम लुजीच पडत, हातपाय गळून जातो. बाकीच्या ह्याच्यात एकदम जिद्द आहे, बाकी देव म्हटलं की अरे. तर ही गोष्ट जेव्हा जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसते प्रियांनो, आम्ही चालत चालत ह्या श्रीमंत ह्या व्यक्तीकडे बघतो जो मूर्ख ठरलेला आहे. राजा शलमोन देतो, तो देखील शेवटी मूर्ख ठरलेला आहे आणि तो पतनाकडे निघून गेलेला आहे. आणि एक वचन मी वाचतो आणि मग आपण संपवूया. 1 कोरिन्थ 10 अध्याय काढूया. 1 कोरिन्थ याचा 10 अध्याय आणि त्यामध्ये वचन 31 वचन काढा. 10 आणि 31. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जे काही करतात, आता ह्याच्याकडे तर खूप काही होतं आहे की नाही. देवाने किती काय दिलं होतं, किती उद्योग होते, किती व्यवसाय होते, केवढा मोठा राष्ट्र होता, केवढं मोठं ज्ञान होतं, केवढं बुद्धी. तर सर्व कशासाठी करायला पाहिजे होतं. 1 कोरिन्थ 10:31 मध्ये काय लिहिलेलं, हे सर्व देवासाठी करायचं होतं. हो प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला, तुम्ही म्हणा नाही आम्ही तर एवढं महान ग्रेट आहोत. नाही प्रियांनो, तुम्ही देखील राजपुत्र आणि राजकन्या आहात. प्रेज द लॉर्ड. यस. अनेकदा आपण आपल्या स्टेटस जे आहे ते जगाकडे बघून बघतो. अरे हिच्याकडे तर गाडी आहे, ह्याच्याकडे तर फ्लॅट आहे, ह्यांच्याकडे तर बिल्डिंग आहे, ह्याच्याकडे तर बंगला आहे, ह्याच्याकडे, आमच्याकडे कुठे काय, मग कशाला आम्हाला फार देवाबद्दल. अहो नाही, एकच लक्षात ठेवा, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी नाही, पण तुमच्याकडे जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव जर अनुकूल आहे तर कोणी तुमच्याकडे विरोधात प्रतिकूल नाही. कदाचित ज्या कामामध्ये तुम्हाला फार काही मिळालं नाही, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला देव मुकुट देणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा ते विचारही करू शकत नाही. हो प्रियांनो, जर तुम्हाला एवढं सत्ता आणि आशीर्वाद देवाने दिलेला आहे तर वचन सांगतं की जे काही करता आता त्या देवासाठी करा. कारण की त्याच्यामध्ये देव प्रसन्न होतो की देवा तुम्हाला फार काही दिलं नाही, पण तू जे काही दिलं त्याच्यामधून मी तुला देतो. प्रेज द लॉर्ड. यस. अनेक जण या दिवसामध्ये दान अर्पितात, अनेक जण दशमांश देतात, अनेक जण उपकार स्तुतीचं. प्रेज द लॉर्ड. हे देण्यामध्ये तर अनेकदा लोकांना, परंतु जेव्हा वेळ देण्याच्या बद्दल आहे, सॉरी पण तुम्ही सगळं सांगावं, वेळ फार नाही माझ्याकडे, वेळ देत आहे ते पण वेळेचाही दशमांश देवाला जर म्हटलं तर मग तर धक्काच लागून जाईल. 24 तासामधून जर 10 काढला
तर किती झाले? 24 तासातून 10% जर आपण काढला तर तो होतो 2 तास, 2.4. 2.5 तास बाळगचा एवढं धार्मिक आम्ही 2.5 तास काय 3 तास वर्षातून एकदा सर्व्हिस अटेंड करतो, ते गुड फ्रायडेला, रोजच्या रोज कुठून. प्रियांनो, देवाची ही अपेक्षा आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही देणारे असावं. तरी देखील देवाने मग थोडस तुम्हाला सवलत दिली आहे की संतोषाने देणारा देवाला आवडतो. चला, तुम्हाला एवढं देता येत नाही तरी समाधानी हृदयाने काही तर द्या, काहीच नाही देणार, मग कसं काय चालणार? नाही, हे तर गडबड आहे. मग काहीच संतोष म्हणजे काहीच संतोष नाही का तुम्हाला? काहीच समाधान नाही का? देवाने काहीच दिलं नाही का? मग काहीच द्यायचं नाही का? आणि असं जर आपण म्हणतो, मग याचं कारण हे आहे की आम्ही देण्याच्या बद्दल इच्छाशक्ती कमी बाळगतो. आज प्रभूला धन्यवाद असतो की आपल्या मंडळीमध्ये अनेक जण देतात, दशमांश अनेक जण देतात. आणि आपल्याला माहिती आहे की महागाई वाढलेली आहे, किमती वाढलेल्या आहे, अनेक दिवसापासून घरामध्ये खाणारे तोंड अधिक आहे, घर चालवणं कठीण आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तरी देखील त्यांनी ठरवलेलं आहे की नाही, मी देवाला देणार. प्रेज द लॉर्ड. मी देवाला, ते देतात. आणि देव काही पण घेतो तर तो काही कोणाचा ऋणी राहत नाही, त्याचे कितीतरी पट तो स्वर्गीय कपाट उघडून देतो तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. आणि अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. पण देण्याच्या बद्दल जेव्हा आपण धनाच्या बद्दल विचार करतो, प्रेज द लॉर्ड, खरोखर ही शक्ती आणि दृढ शक्ती तुम्हाला दिलेली आहे. मला सांगू दे, देव आज हे म्हणत आहे, वेळेच्या बद्दल देखील विचार करा. माझ्या चरणी बसा, माझ्यासाठी बायबल वाचा, माझ्यासाठी कौटुंबिक भक्ती करा, माझ्यासाठी मंदिर अटेंड करा. बघा मी काय तुम्हाला स्वर्गीय कृपादानाने आशीर्वाद भरतो किंवा नाही. प्रेज द लॉर्ड. ही शक्ती, ही दृढ शक्तीमध्ये आपण कमी पडतो, कारण की आपल्याला माहिती आहे देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे. परंतु अनेकदा आपण विसरून जातो, देव न्यायी देखील आहे. ज्या पलड्यामध्ये, ज्या तराजूमध्ये तुम्ही देतात, त्याच तराजूमध्ये तुम्हाला दिलं जाईल. हे देवाचं वचन स्पष्ट सांगतं. जर तुम्ही देतच नाही तर तुम्हाला मिळणार पण नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज ख्रिस्ती धर्माच्या बद्दल किंवा आपण आपल्या लोकांच्या बद्दल म्हणतो, घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता. आपण जगाला देतो, प्रेज द लॉर्ड, आपण मंदिराला देतो, प्रेज द लॉर्ड, परंतु आपण देवाला काय देतो आहोत हे देखील विचार करणं गरजेचं आहे. राजा शलोमोनाने घेत राहिला, जमा करत राहिला, गोडाऊन भरत राहिला. आता एवढा श्रीमंत राजा झाला. आताच आपण श्रीमंताचं उदाहरण बघितलं की त्यांनी म्हटलं, मी गोडाऊन मोठे करून भरपूर भरून ठेवल. बरोबर आहे. ह्याच्याकडे पण राजा शलोमोनाच्याकडे भरपूर होतं. गरिबांना काय दिलं? काही नाही, टॅक्स दिलं, त्यांच्याकडून लुबाडत. आता जर हा एवढा सत्ताधीश होता, एवढा श्रीमंत होता, तर मग त्यांनी द्यायचं असतं लोकांना. परंतु वचन सांगतं की त्याच्या राष्ट्रामध्ये जेव्हा फूट पडली, त्याचं प्रमुख कारण हे होतं की त्याच्यावर भरपूर टोल लादला, टॅक्स लादला, त्यामुळे राष्ट्र फुटलं. म्हणजे सगळीकडून तो घेतच होता, पण देवाचे लोक राष्ट्रापासून देखील त्यांनी गरिबांपासून लुटायला त्यांनी मागे पुढे बघितलं नाही. हेच ज्ञान होतं का त्याला? हेच ज्ञान होतं का त्याला? हो बघा प्रियांनो, जेव्हा आपण बघतो, जेव्हा आपण बांधले जातो, जेव्हा आपण जे 3 गोष्टी आता सांगितलेल्या आहे, स्त्री, पैसा आणि देव, या 3 गोष्टीमध्ये जेव्हा आपलं पतन होतं, तेव्हा मग आपली बुद्धी भ्रष्ट होते. आणि ज्या गोष्टी करायला नको, ज्याच्याबद्दल आपण कधी विचारही केला नाही, त्याही गोष्टी तुमच्यातून घडू लागतात. आणि त्या जेव्हा घडतात तेव्हा देव राहतो बाजूला, आणि देव बाजूला राहत नाही, देव शाप घेऊन बाजूला उभा राहतो. ही बाब देखील विसरता कामा नये. शेवटला वचन वाचतो आणि मग मी संपवतो. 1 कोरिंथ यामध्येच आपण आहोत, 10वा अध्याय आणि 12वा वचन. अतिशय छोटस वचन आहे, वाचा वर. फ्रेजला सगळेजण आपण मिळून वाचूया. म्हणून आपण उभे आहोत, असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. यस, म्हणून पडू नये. हो, कधी देखील
आपण पडू शकतो. कारण की आपली परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे. पडण्याचा अर्थ नाही की मी रस्त्याने चालताना पडणं. आपण अधर्म आणि पापामध्ये, दैहिकतेमध्ये, अशुद्धतेमध्ये कधीही पडू शकतो. आणि जर आपल्याला पडायचं नाही तर आपल्याला सांभाळायचं आहे. आणि आपल्याला सांभाळणारा कोण आहे? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला सांभाळणारा कोण आहे? प्रभू येशू. परंतु जो झोपलेला असतो तो कसा पडलो? मला सांगा, झोपलेला व्यक्ती पडू शकतो का? पडल का? नाही. कोण पडू शकतो? जो उभा आहे तोच पडणार आहे. झोपलेला व्यक्ती नाही पडत. मग आपण जर झोपलेलंच राहिलो ना, उभे राहायचे म्हणतो नाही प्रभू मला पडू नको, ते पडू दे, झोपू नये आपण. प्रभू म्हणाले तुला कसं काय मी सांभाळू? तू उभा पण राहत नाही, तू मंदिराला पण येत नाही, तू झोपाच काढतो, तू सगळ्याच गोष्टीमध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये, मी पडूचा प्रश्नच येत नाही, तू ऑलरेडी पडलेलाच आहे. हो प्रियांनो, आज अनेकांची ही अवस्था आहे की आम्हाला पडू नये सांभाळा, हो पडू नये सांभाळा, देव आम्हाला हे देव. देव म्हणतो भाऊ तू उठतो खरा, पायावर उभा तर राहा, तू चालतं खरं, बघ मी तुला किती प्रकारे उत्तमरित्या सांभाळतो. कारण की मी सांभाळणारा तो देव आहे ना, मी तर काळजी घेणारा देव आहे. परंतु तू तर नुसतं पडल्या पडल्या सगळं काम जर करायला लागला तर मग पडण्याचा प्रश्नच येत नाही. तू ऑलरेडी पडलेला आहे, निद्रिस्त आहे, तू झोपी गेलेला आहे. आणि यासाठी आपल्याला दिसतं की हा राजा शलमोन हा पडलेला, हा जो पडला तो मोहपाशात परत उठू शकला नाही, परत उठू शकला नाही. आज परमेश्वर देवाचं वचन तुम्हाला आणि मला हे सांगत आहे की जर आपण पडले आहोत, आपण पापामध्ये आहोत, अशुद्धतेमध्ये, दैहिकतेमध्ये, जगामध्ये आहोत, तर देव म्हणतो आता ही वेळ आली की उठा, आता तुम्ही उठा. आता वेळ फार कमी राहिलेला आहे. आताच काल आपण बघितलेलं आहे की नेपाळमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात जलप्रलय झालेलं आहे. पूर्ण गावचे गाव वाहून गेले, हजारो लोकच बेपत्ता झालेले, कितीतरी लोक जमीन मध्ये आणि त्या सर्व येणाऱ्या मागून येणाऱ्या सगळ्या राख आणि धूळमध्ये सर्व गाडले गेलेले आहे. भारतीय आणि 150-200 भारतीय लोकांचा पण अद्याप पत्ता नाही. असे अनेक लोक सर्व काय घडलेल्या क्षणात त्यांना माहित असतं तर काय केलं असतं, ते माहित असतं तर ते पळून गेले असते. आज माझ्याकडे माझी कामवाली नेपाळी बाई, मी तिला म्हटलं की मला फार वाईट वाटतं की तुमच्या देशामध्ये तुमच्या असं असं घडलेलं आहे. हा ना, बोले सर्व उनको मालूम रहता तर कम से कम भाग जाते. हा म्हटलं आता निदान जीव तर वाचला असता. चला घर तर घेऊन पळू शकत नाही, धनसंपत्ती जेवढं कमीत कमी जीव वाचला तेवढं तर जीव तर वाचला असता ना. धनसंपत्ती गेली तर गेली, परंतु कळालंच नाही. अचानक आला आणि गेलं सगळं गावच्या गावावर. आपण चित्र ह्याच्यावर बघत असा टीव्हीवर, किती भयानक चित्र आहे आणि कसल्या मोठ्या. प्रियांनो, परमेश्वराचा क्रोध हा आता जवळ आलेला आहे. आणि निसर्गाचा क्रोध नाही. निसर्ग कोणाचा ऐकतं? परमेश्वराचं ऐकतं, कारण की त्याची निर्मिती आहे. आणि तो क्रोध तुमच्या आणि माझ्यापर्यंत येण्याच्या अगोदर तुम्हाला आणि मला सांभाळायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, शलमोन राजाने देखील गोष्ट सांगितली. आणि पुढे राजा बरोबरच पाऊल देखील म्हणतो की मोहपाशापासून पळा. काय लिहिलंय? बाकी सैतानाला पळवा, शैतान का सामना करो भागेगा, है ना, भगाव शैतान को भगाव, पण मोहपाशापासून पळा. कोण पळाला मोहपाशापासून सांगा? योसेफ, है ना. योसेफाला जेव्हा ती स्त्री त्याच्या मागे लागली तर त्याने आपले वस्त्र घेऊन पळून गेला, कारण की त्याला माहित होतं की मला पळावं लागल. हो प्रियांनो, मोहपाशापासून पळावं लागल तुम्हाला. सामना करत बसले तर तो तुम्हाला घेऊन बुडणार आहे. आणि हीच गोष्ट कोणाबरोबर? अनेक सेवकांबरोबर, अनेक दासाबरोबर आणि या राजाबरोबर देखील घडलेली. आज जर मोहपाशाच्या जवळ तुम्ही आहात आणि अनेक गोष्टीमध्ये गुरफटलेले, तर तुम्हाला आणि मला पळण्याची गरज आहे. आणि त्याचा मार्ग येशूच आहे. प्रेज द लॉर्ड. कुठे पळा? कुठे पण पळू नका, येशूच्या मागे पळा. प्रेज द लॉर्ड. कुठे पळायचं नाहीये. योसेफ देवाच्या आज्ञा पालनाच्या मागे पळाला आणि परिणाम काय झालेला आहे?
तो जो आज त्या घरामध्ये दासत्व करत होता त्याला परमेश्वराने काय केलेलं आहे? प्रधानमंत्री बनवलेला. प्रेज द लॉर्ड. यस. आज जर तुम्ही पळाला तर देव तुम्हाला उंच स्थळी असतं, परंतु आज जर तुम्ही पडला तर आता सांभाळायची वेळ आली. आणि परमेश्वर करो, देव तुम्हाला सांभाळो आणि त्या सर्व मार्गामध्ये चालण्याकरता शक्ती देव. प्रार्थना करूया. प्रभुराय, आज आम्ही धन्यवादच देतो, तुझी स्तुती करतो की जे पवित्र शास्त्र आमच्या हातामध्ये तू दिलेलं आहे, ज्यामध्ये तुझी आज्ञा, ज्याच्यामध्ये तुझी सर्व प्रकारचं अद्भुत कार्य, ज्याच्यामध्ये राजा राण्यापासून तर पवित्र गरीब आणि सर्व प्रकारचे लाचार लोक, यामध्ये वधस्तंभापासून तर देवाची प्रीती आणि निसर्गापासून तर निश्चित शाप आणि पाप आणि सर्व प्रकारच्या नरकीय गोष्टीचं इथे सर्व नोंद केलेली आहे. पित्या, हे आमच्यासाठी तुझा वचनाचा मार्ग आहे, ते आमच्या दिव्य मार्गासाठी पवित्र परमेश्वर प्रकाशासारखी आहे. हो पवित्र पित्या, त्या दिव्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की ज्याद्वारे पित्या आम्हाला तू परत एक इशाऱ्याने अलर्ट करत आहे की मोहपाशा पासून पळा, कारण की तो मोहपाश तुम्हाला जेव्हा बांधतो तेव्हा तुमचं पतन हे निश्चित आहे. हो पित्या, राजा शलोमोनाने महान कार्य केलं, परंतु शेवटी तो मोहपाशामध्ये अशा प्रकारे सापडला की त्याचं पतन झालेलं आहे. तो महान राजा असून देखील आज आम्ही पवित्र ते श्रीमंत शेतकरीसाठी की ज्यांनी गोडाऊन बांधला, परंतु तो मूर्ख ठरलेला आहे. हो पित्या, आम्हाला मूर्ख ठरायचं नाही तर आम्हाला शहाणं बनायचं. आणि त्यासाठी पित्या आम्ही मारियाप्रमाणे म्हणतो की हो, आम्ही योग्य वाट निवडणार आहोत. येशू आम्हाला म्हणतो तू योग्य वाट निवडलाय, कारण की तू मंदिरामध्ये आहे. तू योग्य वाट निवडलाय कारण की तू माझ्या वचनामध्ये, तू योग्य वाट निवडलाय कारण की तू माझ्यासाठी उठलेली आहे. धन्यवाद असो येशू, कारण तुझं वचन आता आम्हाला हे देखील शिकून गेलं की खरोखर आम्ही जर पडू नये तर पैता आम्ही स्वतःला सांभाळण्याची गरज आहे. कारण की ह्या दिवसामध्ये अनेक जण पडत आहे पित्या, परंतु उठण्याची संधी मिळत नाही. आम्ही पडण्याच्या नंतर आज जर आम्हाला हात देणारा, आपल्या धार्मिकतेच्या उजव्या बाहूच्या द्वारे आम्हाला उचलणारा येशू आमच्या बरोबर आहे, तर आम्ही त्या मेंढपाळाची वाणी ऐकून त्याच्या मागे मागे चालावं, हीच तुझी इच्छा आहे. प्रभू दया कर माझ्या बाप्पा, तू आमच्यावर करुणा आणि कृपा कर. आमचे अश्रू, आमची समस्या, आमचे वादळ, त्यामुळे आम्ही इतकं भरकटलेलो आहोत की पित्या आम्ही विसरूनच जातो की आम्ही मागणारे नव्हे, आम्ही घेणारे नव्हे,